राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक। संसदेच्या शेवटच्या आठवड्यात सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली। गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात भीषण रस्ते दुर्घटना। भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडलं। 8 जणांचा मृत्यू। नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे। मराठा आरक्षण म्हणण्यापेक्षा खरं तर राज्यघटनेतल्या कलमाच्या दुरुस्ती संदर्भातलं हे विधेयक आहे। 102व्या घटना दुरुस्तीचं विधेयक हे आहे, ज्यामध्ये काही नव्यानं गोष्टी सुचवण्यात आल्यात। या विधेयकामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या भागात SEBC प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार मिळणार आहेत। द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 127/2021 असं हे विधेयक आहे। या विधेयकामध्ये 338 ब 342 अ या अंतर्गत काही दुरुस्त्यांची शिफारस करण्यात आलेली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे विधेयक आज सभागृहात मांडतील आणि हे लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर याच आठवड्यात ते राज्यसभेतही पारित करून राष्ट्रपतींची त्यावर लगेचच स्वाक्षरी घेणं यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात। थेट दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, तर पुण्यातून अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत। दिल्लीमध्ये विधेयक पास होणार आहे, तर दिल्लीतल्या विधेयकाकडे डोळे लावून बसलेले जे लोक आहेत राज्यभरातून आलेले, तर ते पुण्यात आहेत। आधी दिल्लीत जाऊयात। प्रशांत, किती वाजता हे विधेयक येणार आहे, कोण हे विधेयक मांडणार आहे आणि आजच संसदेत पास होऊ शकतं? आहे लोकसभेच्या कामकाज समितीच्या माध्यमातून जे बुलेटिन पुढे आलेलं आहे, त्या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे लोकसभेच्या पटलावरती हे विधेयक ठेवेल। आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ही प्रश्नोत्तराच्या तासानं होते, त्यानंतर शून्यकाळ असतो, त्यानंतर पेपर ले केले जातात आणि त्यानंतर विधेयकांची मांडणी केली जाते किंवा इंट्रोडक्शन केली जाते। आजचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसनुसार ही जी घटना दुरुस्ती आहे, 102वी घटना दुरुस्ती संदर्भातलं जे 127वं कलम दुरुस्ती करण्याच्या संदर्भातली जी घटना दुरुस्ती या संदर्भातली मांडणी करताना होऊ शकतं। आज त्याचं इंट्रोडक्शन केलं जाईल आणि यासाठी एक टाइम अलॉट केला जाईल, एक वेळ कालमर्यादा निश्चित केल्यानंतर त्याच्यावरती सर्व राजकीय पक्षांना नोटीस दिल्या जातील आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात होईल। पण ज्या पद्धतीनं सध्या लोकसभेचं वातावरण आहे आणि लोकसभेमध्ये गदारोळाची स्थिती आहे, यामध्ये होऊ शकतं की विदाऊट चर्चेशिवाय, कुठल्याही चर्चेशिवाय हे विधेयक पारित होऊ शकतं। आज संध्याकाळपर्यंत हे विधेयक पारित होण्याची शक्यता आहे, जर सत्ताधारी पक्षांनी ठरवलं तर। आणि त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत जाईल आणि राज्यसभेत देखील त्याच परिस्थिती आहे, गदारोळ आहे आणि त्यामुळे होऊ शकतं तिथेही विना चर्चेनं पारित होईल आणि त्यानंतर राष्ट्रपतीकडे जाईल आणि त्याला कायद्याचं स्वरूप मिळेल। पण ही सध्याची परिस्थिती आहे। पण या विधेयकाला विविध पद्धतीने विरोध केला जात आहे। शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही या विधेयकाचा विरोध करू। ही फसवणूक आहे थेट मराठा समाजाची, कारण की 50% मर्यादा जोपर्यंत ओलांडल्या जाणार नाही आहे तोपर्यंत या विधेयकाचा काही फायदा नाही आहे। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की जेवणाचं ताट वाढलंय पण ताटात काहीच नाही, अशा प्रकारची परिस्थिती केंद्र सरकारने करून ठेवलेली आहे, असंही मत शिवसेनेच्या आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचं आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने पुढाकार घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मिलिंद। प्रशांत, अद्वैत आपल्यासोबत पुण्यातून जोडला गेला आहे आणि पुण्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते, ज्यात या विधेयकाकडे तर लक्ष आहे, पण पुढे काय करायचं हेही ठरणार आहे। अद्वैत, आज शिवसेनेनं टीका करताना जो उल्लेख केला आहे त्याला घेऊनच आपण पुढे जाऊयात की ताट असं सांगितलं जात आहे, ताट वाढलंय, ताट आहे पण ताटात काहीच नाही।
मिलिंद आपण जर बघितलं तर चंद्रकांत पाटील आता दिल्लीमध्ये आहेत, पण काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की असं विधेयक येतं आहे आणि त्यामुळं राज्य सरकारकडं सगळे अधिकार सोपवले जातील. आता इथं क्रांती मोर्चाच्या बैठकीनिमित्त राज्यभरातील सगळे समन्वयक प्रतिनिधी अभ्यासक एकत्र जमलेले आहेत. योगायोग आहे. आपण यांनाच विचारूयात की आता लोकसभेमध्ये विधेयक येत आहे आणि असं म्हणतात की त्यामुळे राज्याला अधिकार मिळणार आहेत, पण दुसरीकडं शिवसेनेनं म्हटलं आहे की 50% मर्यादा जोपर्यंत ओलांडता येत नाही तोपर्यंत ह्याला काही अर्थ नाही आहे विधेयकाला. आज काय अजेंडा असणार आहे बैठक? ह्याच विषयावरती सर्व संघटनाचे प्रमुख, राज्यातले प्रमुख समन्वयक, तालुक्यातले समन्वयक आणि अभ्यासक हे सर्वांनी मिळून इथं छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक, व्यापक बैठक लावलेली. तर मराठा समाजाचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून जो फुटबॉल केलेला आहे चारही पक्षांनी मिळून, तर हा फुटबॉल जर करणं थांबलं नाही तर ह्या सरकारला, सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना सुरू आहे का त्याचा प्रचंड केंद्र राज्य एकमेकांकडे ब्लेम गेम सुरू आहे? नाही, ही 102वी घटना दुरुस्तीचं जे विधेयक आज संसदेमध्ये येते, मुळात ह्याच्यात ही 102वी दुरुस्ती यापूर्वी केली तर राज्याचे अधिकार केंद्रानेच काढून घेतले ना, आता पुन्हा आज दुरुस्ती करून राज्यांना अधिकार देत आहेत. तर माझं असं स्पष्ट मत आहे की ही दुरुस्ती वगैरे काय नाही, 50%ची मर्यादा जी आहे ती उठवल्याशिवाय आरक्षणाचा मार्गच खुला होणार नाही. शिवसेनेने असं म्हटलं की ताट वाढले पण जेवण नाहीये, त्यामुळे ह्याला काय अर्थ नाही. तुम्ही तुम्हाला न्याय प्रक्रियेचा जर अभ्यास केला तर इंद्रसानी खटल्याची कॅप जर 50%ची लागली ते तर काय सांगतात, अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करा आणि मग आरक्षण दिलं जाऊ शकतं. अनेक राज्यांमध्ये 50%च्या वरची कॅप झालेली आहे. मग या सरकारला पहिल्यांदा आम्ही मागास कसे आहोत, पहिल्यांदा अपवादक परिस्थिती मराठा समाज कसा आहे हे दाखवलं पाहिजे. यांनी 50%ची कॅप वाढवा, ती मागणी जरी बरोबर असली तरी पहिल्यांदा मराठा समाज हा महाराष्ट्रातला मागास कसा आहे हे दाखवण्यासाठी या राज्य सरकारने जबाबदारी झटकली नाही पाहिजे. राज्य सरकारची जबाबदारी मोठी आहे केंद्रापेक्षा. केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, कित्येक दिवसापासून फक्त मराठा समाजाच्या या ठिकाणी दिशाभूल करते. आज महाराष्ट्रात कंप्लीट 5 वर्ष झाले आज मोर्चे काढून, 58 मोर्चे काढले. मराठा समाजानं जी शक्ती दाखवायची ती दाखवून दिली. आमच्या 42 बांधवांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. 13,700 बांधवांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज युवराज छत्रपती संभाजीराजेंना आम्ही विनंती करणार आहोत की या आमदार आणि खासदार जोपर्यंत त्यांच्या घरावर आपण दंडुके मोर्चे काढणार नाही तोपर्यंत हे वटणीवर येणार नाही. निर्णायक बैठक असं म्हटलंय आज, म्हणजे या बैठकीचं वर्णन केलं ते काय असणार आहे निर्णायक बैठक? आणि आजच्या निर्णायक बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. सर्व समाज संघटना याचबरोबर सर्वच समाजाचे प्रतिनिधी यामध्ये सामील आहेत. प्रामुख्यानं आमची आजची जी बैठक आहे, केंद्र व राज्य यांनी जो आमच्या समाजाचा, जो मराठा समाजाचा जो दिशाभूल केलेली आहे, यामध्ये प्रामुख्यानं आपण जे आता म्हटलं की केंद्रातले सरकार हे आज घटना दुरुस्ती करते, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुळात ती घटना दुरुस्ती मराठा समाजाला ऍड करून व्हायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. म्हणजे थोडक्यात काळाचा अपव्यय होणार आहे, म्हणजे तो होतच राहणार आहे. केंद्र राज्याकडे, राज्य केंद्राकडे. फुटबॉल दोन्ही केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी मराठा समाजाचा फुटबॉल केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान केलेलं आहे, समाजाचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान केलेलं आहे, प्रचंड उद्रेक आहे समाजामध्ये. मला सांगा, आज 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 एक वेगळी बैठक आहे. आतापर्यंत काय काय झालं याचे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत आणि महत्त्वाचे ठराव जे वेगवेगळे आहेत ते पास केले जाणार आहेत. काय काय होणार आहे? हेच वैशिष्ट्य या बैठकीचं आहे. आरक्षण तर आम्हाला पाहिजेच, परंतु आमच्या सारथीच्या बाबतीमध्ये तुम्ही आमची फसवणूक केली. आमच्या अण्णासाहेब महामंडळाला जुनं सरकार म्हटलं 400 कोटी देतो, दिले 70 कोटी. या सरकारनं 400 कोटी देतो सांगितले, 0 दिले. मग ह्या अशा सगळ्या गोष्टी, फसव्या गोष्टी आम्ही इथे दाखवणार आहे. अशोक चव्हाण सांगतात एक, करतात एक. नितीन राऊत म्हणतात महावितरणमध्ये भरलेल्या विद्यार्थ्यांना मी दिवाळी गिफ्ट देतो आणि यांना सगळ्यांना रुजू करून घेतो. कुठे गेलं दिवाळी गिफ्ट? आज आमचे मराठा महावितरणमधले विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही या ठिकाणी पडद्यावर मला मांडणार. सांगा, ऐक्य पण दिसत नाही महाराष्ट्रात सुद्धा. वेगवेगळे पक्ष वेगळी भूमिका घेत आहेत. आरक्षणावरती पण आपण बघतो की नेहमी 2 तट पडलेले असतात. मराठा समाजामध्ये या ठिकाणी अजिबात या ठिकाणी गटतट नाहीये. आज राजकीय पक्ष जे राजकीय आपल्या पक्ष- दिल्लीमध्ये प्रतिनिधी आहेत, लोकसभेमध्ये आज विधेयक मांडलं जाणार आहे. भाजपचं समर्थन करतोय, शिवसेनेचा विरोध करतोय. हे चारही पक्ष फक्त मराठा समाजाचा, मराठा आरक्षणाचा या ठिकाणी राजकीय फायदा उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. दुसरा विषय, तात्काळ या ठिकाणी अशोक चव्हाण साहेबांनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही आज या ठिकाणी बैठकीतून विनंती करणार आहोत राजेंना की तात्काळ ही उपसमिती
या ठिकाणी बरखास्त करण्यात यावी, कारण या उपसमितीच्या माध्यमातून एकही मागणी या ठिकाणी मराठा समाजाची पूर्ण झालेली नाहीये. यांनी फक्त मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केली. आज खऱ्या अर्थाने ही बैठक निर्णायक होणार आहे. महाराष्ट्रातली मराठा क्रांती मोर्चाची ही पहिली डिजिटल बैठक आहे. याच्यामध्ये पूर्ण लेखाजोखा युती शासनाने किती प्रश्न सोडवले आणि किती सोडवले नाही, आघाडी सरकारने त्या प्रश्नाची किती वाट लावली, हे पण ह्या बैठकीत दाखवलं जाणार आहे. की सारथी अक्षरशः 15 महिने ठप्प केली होती. कार्यान्वित झालेली सारथी 15 महिने ठप्प केल्यामुळं आमच्या हजारो तरुणांचं प्रचंड नुकसान ह्या 1.5 वर्षामध्ये तिथं झालेलं आहे. अण्णासाहेबाचं लोन प्रकरण कुठलंही होत नाही. जे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत्यातले विषय आहेत, हे विषय महाराष्ट्र शासनाने अभ्यासक सोडवायला म्हटलेलं पाहिजे. आहे हे वेगवेगळे समन्वय कोण कोण याच्यामध्ये सहभागी होते? यामध्ये महाराष्ट्रातली सर्व जिल्ह्याचे समन्वयक, याचबरोबर सर्व संघटनाचे प्रतिनिधी, सर्वच समन्वयक या ठिकाणी आज सहभागी झालेले आहेत. मुळात आमचा एक याबाबतचा एक प्रश्न आहे. मराठा वसतिगृहाची जी घोषणा करण्यात आली होती युती शासनाच्या काळात, मागच्या काळात, तर त्याची त्यांनी पूर्तता केलेली नाही आणि याही शासनाने पूर्तता केलेली नाही. थोडंसं तुम्ही सांगा, तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे. आज परत एकदा संसदेमध्ये विधेयक आणलं जातंय. असं म्हटलं जातंय की चर्चेविना हे विधेयक संमत होऊ शकतं. लोकसभेमध्ये पण राज्यसभेमध्ये आता जे काय 2-3 दिवस आहे, तुम्हाला तसंच वाटतं? आणि मुद्दा तो नाही, हे विधेयक आणल्याचा काय फायदा होणार आहे? हा विधेयक आणण्याचा फायदा, जो अडथळा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झालेला होता, तो अडथळा प्रत्येक राज्य सरकारचा दूर होणार आहे. आणि ह्याच्यातनं एक चांगला संदेश असा जाईल की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू झाली होती त्याच्यामध्ये 3 जजेसनी जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाप्रमाणे पूर्ण ओबीसी लिस्ट करायची प्रोसिजरच चेंज झालेली होती. आणि त्याच्यासाठी जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले होते त्या रेफरन्सप्रमाणे राज्य सरकारनं आरक्षण देणं अवघड होतं. पण एक महत्त्वाचं आहे की आत्ता जी घटना दुरुस्ती आजची प्रस्तावित आहे, ह्यातनं मराठा समाजाचा एक अडथळा दूर झाला आहे. पण मराठा समाजाला इथनं आरक्षण मिळणार आहे का? तर नाही. दुसरा अडथळा जो 50%ची मर्यादा आहे तो काय आहे म्हणून तुम्ही म्हणताय? असं नाही, तसं नाहीये. मुळामध्ये 50%ची जी आरक्षण मर्यादा आहे ना, अपवादात्मक परिस्थितीमध्ये आजही ती ओलांडता येते. कुठला अडथळा राहतो बाकी? आता मग अडथळा कसा आहे की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यामध्ये राज्य शासन कमी पडलं. त्यामुळे आता राज्य सरकारला 50%च्या लिमिटचा विचार करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या राज्यामध्ये अनेक समाजांचं आरक्षण आहे. आपण कोणाचं काढून घ्या म्हणत नाही, परंतु प्रत्येकाने 2 पावलं मागं जाऊन जर एक चांगला संदेश ह्याच्यातनं दिला तर सगळ्याच समाजाचे प्रश्न ह्याच्यातनं सुटू शकतात. ते धाडस राजकीय पक्ष दाखवत नाही, त्यांनी दाखवलं पाहिजे. थोडक्यात आपण म्हणत की आजचं जे काही विधेयक संमत होणार आहे लोकसभेमध्ये नंतर राज्यसभेमध्ये, ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. टर्निंग पॉईंट ठरू शकतो मराठा आरक्षणाच्या दृष्टीने. कारण काय झालं असतं, जर ते झालं नसतं तर आपल्या देशामधल्या 7,000 जातींना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे जावं लागलं असतं. आणि एका जातीचा निर्णय घ्यायला एका आयोगाला सरासरी 6 महिने ते 2 वर्ष जातात. 7,000 जातीचा एक मोठा क्यॉस झाला असता. मग तो विषय होऊ नये आणि केंद्र सरकार राजकीयदृष्ट्या हे सगळे अंगावर घेण्यामध्ये त्यांना परवडणारं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हे बिल मागचं मंजूर झालं 102चं, त्यावेळेसच्या केंद्रीय मंत्र्यांनी संसदेमध्ये जे डिबेट झाले त्या डिबेटमध्ये पूर्णपणे एक क्लिअर केलेलं होतं की हे आम्ही कुठले अधिकार काढलेले नाहीत. पण त्या जे काही ऑर्डर झाली त्या ऑर्डरमध्ये जो स्टेट शब्द आहे त्याचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जेव्हा हे न्यायालय विधेयक मांडलं जाईल, मंजूर होईल, राष्ट्रपती सही करतील, कायदा होईल, त्यानंतर आरक्षण हा विषय राज्याकडे असेल, केंद्राचं काही जबाबदार राहणार आहे तेव्हा? नाही, बघा, केंद्राच्या यादीमध्ये आरक्षण जर द्यायचं असेल तर केंद्र सरकारकडे जावं लागतं आणि राज्याला आरक्षण द्यायचं असेल तर राज्याकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाकडे जाऊन ते जे काही रेक्टिफिकेशन करण्याची आवश्यकता आहे ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. बरोबर आहे, ते नेमक्या भाषेमध्ये सांगितलं. त्यामुळे आपण बघितलं तर तीव्र भावना आहेत. लक्ष तर नक्की दिल्लीकडे आहे. संसदेमध्ये काय होते, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मात्र शंका देखील आहेत. 2-3 शंका. आजच्या आज हे विधेयक संमत होईल का, किंवा जसं प्रशांत म्हटलं गदारोळामध्ये होऊ शकतं, पण ते झालं तरी आरक्षण लगेच मिळेल असं नाही, काही अडथळे बाकी आहेत. खरं आहे. नाही अद्वैत, या सगळ्यांनी मांडलेले मुद्दे खूप चांगले मुद्दे मांडले, पण त्यातलं एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की अजूनही मराठा समाजामध्ये त्यातले जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावर चर्चा होते. म्हणजे हे झालं तर काय, हे झालं तर काय, हे झालं तर काय, असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण स्पष्टता खरोखरच नाही आहे या विषयात आणि ती कदाचित आज लोकसभेत काय निर्णय होतो त्याने येईल. आपण पुन्हा एकदा दिल्लीला जाऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आणखीन काही डेव्हलपमेंट होत आहेत? जसं देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेत, गृहमंत्र्यांची भेट घेत आहेत, काय नेमका विषय आहे? याच विधेयकाचा संदर्भ आहे का?
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सध्या संसद भवनात सुरू आहे, अशा प्रकारची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. सकाळी साधारणतः 10:30च्या सुमारास फडणवीस हे संसद भवनात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी विविध भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेटी घेतल्या. त्यानंतर ते अमित शहा यांच्या दालनात पोहोचले आणि तिथून त्यांची भेट सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. होऊ शकतं या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मराठा समाजाच्या संदर्भातली जी राज्यातली घडामोड आहेत आणि ज्या राज्यात घडामोडी होत आहे, ज्या पद्धतीनं बैठकांचे सत्र सुरू आहे, यानंतर आता मूक मोर्चे देखील निघण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा इतिहास मूक मोर्चाचा मोठा आहे. लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले होते. अशावेळी काय कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती राहू शकते हे अमित शहांना सांगितल्यानंतर होऊ शकतं. ज्या पद्धतीची शक्यता राजकीय वर्तुळातून स्पष्ट होते की नरेंद्र मोदी यांना देखील या संदर्भात ब्रीफ केला जाईल, अशा प्रकारची शक्यता आहे. सोबतच राज्यामध्ये जे संघटनात्मक फेरबदलाचे जे वारे वाहत आहे त्या वाऱ्यांची दिशा निश्चित करण्याकरिता देखील होऊ शकतं या बैठकीत चर्चा होईल. कारण की ज्या पद्धतीनं सर्व पक्षाचे सर्व भारतीय जनता पक्षाचे बहुतांश नेते हे दिल्लीत पोहोचलेले आहे. विनोद तावडे देखील दिल्लीत पोहोचलेले आहेत. त्यानंतर प्रवीण दरेकर आहेत, त्यानंतर निरंजन डावखरे आहेत, त्यांच्याशिवाय इतरही संघटनेच्या अंतर्गत असलेले अनेक महत्त्वाचे नेते दिल्लीत पोहोचत आहे. विविध आमदार जे आहे भारतीय जनता पक्षाचे ते देखील दिल्लीत पोहोचत आहे आणि या सगळ्यांच्या बैठकींचे सत्र दिल्लीत सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खासदारांची बैठक ही सायंकाळी होणार आहे. त्यापूर्वी एक निश्चितपणे भूमिका सर्व नेत्यांपुढे जावी यासाठी होऊ शकतं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होत आहे आणि या बैठकीतून राज्यामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पुढे जावं हे देखील आजच्या बैठकीनंतर निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत, खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा भेट होते. कदाचित हे दोघं मिळून पंतप्रधानांना सुद्धा भेटू शकतात आणि आज कदाचित काही मोठी सकारात्मक बातमी ही नवी दिल्लीतून येऊ शकते. आपलं नवी दिल्लीत बारकाईनं लक्ष असणार आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद. आम्ही वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेत राहू. अद्वैत, तुर्तास धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय News18 लोकमत. महाराष्ट्रात 2 मुद्दे चर्चेतले आहेत. एक मराठा आरक्षणाच्या संदर्भातला, त्याबद्दल आपण ब्रेकच्या आधी बोललो, आणि दुसरा नामकरणाचा वाद. अर्थातच नवी मुंबईला जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलंय त्याला दी.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत. 15 ऑगस्टपर्यंत या विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव न दिल्यास विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. या आंदोलनापूर्वी दी.बा. पाटील यांच्या विचारांची ज्योत प्रत्येक गावात पोचवायची असा निर्णय झाला. यानुसार आता एका लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधल्या प्रत्येक गावात मशाल घेऊन हा लाँग मार्च काढला जाणार आहे. 16 ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात अतिशय आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, काय नेमकं हे आंदोलन आहे? नक्कीच मिलिंद, आपण पाहिलं की मागच्या वेळी ज्या पद्धतीने मोर्चा निघाला होता आणि बेलापूर इथे ज्या पद्धतीने म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, ह्या सगळ्या भागातून प्रकल्पग्रस्त एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा दुसऱ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 16 ऑगस्टला हा आपला नवी मुंबई विमानतळाचं काम बंद आंदोलन होणार आहे. मात्र त्याच्या बाबतीत संपूर्ण गावामध्ये एक आंदोलन पेटलं गेलं पाहिजे. गावातल्या सगळ्या गावागावातून सगळे लोक बाहेर यायला पाहिजे. याकरता हा मशाल लाँग मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत माजी खासदार आहेत रामशेठ ठाकूर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, पुन्हा एकदा आंदोलन पेटलंय आणि गावागावातून हे आंदोलन पेटवण्यासाठी तुम्ही आता आजपासून सुरुवात केली? एक गोष्ट आहे की आमची जनजागृती जी आहे ती अतिशय चांगल्या रीतीने झालेली आहे. परंतु एकच गोष्ट की सरकारला वेळ द्यावा ह्या उद्देशानं म्हणून आम्ही 24 जूनपासून ते आतापर्यंत 1.5 महिना जवळजवळ सरकारला वेळ दिला होता. आणि शिडकोला आम्ही तसं पत्र दिलं होतं की अगोदर विमानतळाला नाव जे तुम्हाला देण्याकरता ठराव केला होता तो ठराव विखंडित करून दी.बा. पाटील साहेबांचं नाव ह्या नवी मुंबई विमानतळाला द्यावं, अशा प्रकारचा नव्याने ठराव करून राज्य सरकारकडे पाठवावा. राज्य सरकारनं त्याला संमती देऊन शिफारस करून तो केंद्राकडे पाठवावा, अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीचं भाग पाहता आता आज 9 ऑगस्ट आला, म्हणजे 5-6 दिवस फक्त राहिलेले आहेत. आणि अजूनसुद्धा सरकारनं जर त्याची दखल घेतली नसेल, गावागावातलं हे वातावरण पाहिल्यानंतर मला वाटते प्रत्येकाच्या ध्यानात आले, देशभरात हे विमानतळाच्या दी.बा. पाटील नाव द्यावं याबाबतीत सर्वांपर्यंत हे संदेश पोचलेला आहे. पण अजून त्यांनी दखल घेतली नसेल तर क्रांतिरीत
जो भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आणि त्या दृष्टीनं या 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही हा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं हा मोर्चा एका जागेवर नाही, दिबा पाटलांच्या जन्मगावी इथं जे आमचं स्मारक आहे तिथं स्मारकाजवळून हा इथं आम्ही दर्शन घेऊन येणार आहोत. इथं प्रत्येक गावागावाला जे आम्हाला मशाली त्यांनी गावागावाने त्यांनी तयार केलेल्या आहेत, पण काही मागणी होती आमच्याकडे मशाल बनवलं साधन नाही आहे आणि म्हणून काही इथून आम्ही मशाली देणार आहोत. ह्या मशाली गावातले 2-2, 5-5 लोक बोलवले, फक्त 1-2 लोक बोलवत, 5 पण नाहीत खरं म्हणजे. आणि प्रत्येक गावची कार्यकर्ते प्रतिनिधी आहेत, या इथल्या मशाली घेऊन गावागावात जाणार आणि संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजता प्रत्येक गावात 4ही जिल्ह्यात रायगड, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई, त्याचबरोबर पालघर, भिवंडी, या कल्याण, डोंबिवली या सर्व भागामध्ये गावागावामध्ये मशाल मोर्चा हा गावागावात रॅली त्यांची फिरणार आहे. आणि मग मला वाटते गावागावाचा प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हा रिपोर्ट सरकारकडे जाणार आहे. सरकारला जाग आली तर ठीक, नाहीतर मग शेवटी आम्हालाही काय विमानतळाचं काम बंद पडावं इच्छा नाही आहे, परंतु सरकार जर मुख्याची भूमिका घेत असेल, बहिऱ्याची भूमिका घेत असेल, आंधळ्याची भूमिका घेत असेल तर त्यावेळेला हे बघ होणार आहे आणि त्याला जबाबदार जे आहे ते सिडको राहणार आहे, महाराष्ट्र सरकार राहणार आहे. आणि त्या दृष्टीनं आजचा मशाल मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच आपण मिलिंद पाहिलं की ज्या पद्धतीने हे नियोजन करण्यात आलेलं आपण बघतोय की आज ही मशाल जी इथून निघणार आहे आणि मग पालघर जिल्हा असेल, ठाणे असेल, मुंबई, रायगड ह्या 4ही जिल्ह्यांमधल्या गावागावांमध्ये ह्या मशाली पोहोचणार आहेत आणि संध्याकाळी 7:30 वाजता एकाच वेळी संपूर्ण सगळ्या गावांमध्ये तिथे चौक सभा होणार आहेत आणि त्या ठिकाणी घोषणा होणार आहेत आणि तिथे आंदोलन आजचा दिवसभर हा सुरू राहणार आहे. मिलिंद. विनय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसतं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पण एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.